नमस्कार मंडळी. एखादा सेलिब्रिटी, एखादी हिरो किंवा हिरोईन एखाद्या फंक्शनमध्ये गेली आणि तिला जर एखादा केकचा तुकडा किंवा एखादा चिप्सचा तुकडा किंवा एखादा पिझ्झाचा तुकडा जर त्यांनी खायला दिला, म्हणजे कोणी खायला दिला, तर ते काय म्हणतात, "मी नाही खाता, मी मीठा नाही खाती." बरोबर का नाही? आणि ते ऐकल्यावर आपण काय म्हणतो, एवढासा तुकडा खाल्ल्यावर काय होणार आहे? आता ते त्यांच्या हेल्थच्या बाबतीत एवढे सीरियस का असतात? किंवा ते स्वतःला एवढं मेंटेन त्यांनी ठेवलेलं असतं. मग एवढ्याशा तुकड्याला ते का घाबरतात? त्याच्यामागे काय कारण आहे माहिती आहे का? कारण त्यांनी ते मेंटेन करण्यासाठी घेतलेलं कष्ट आणि त्याचमुळं ते ना छोट्या-छोट्या गोष्टीला घाबरतात. जसं की आपण घाबरत नाही. आपल्याला वाटतं की एवढ्यानं काय होणार आहे? एवढ्या साखरेनं काय होणार आहे? असं. आणि असं नाही की आपण पूर्णतः सोडतो. असं कुणी नाहीये, कारण आपण नॉर्मल माणूस आहे. आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या करणं जमत नाही. पण आपण स्वतःला अशा काही सवयी लावल्या ना, तर आपल्याला चार चौघात जेव्हा आपल्याला वाटतं, की माझं वजन वाढलंय, चार चौघांचं लांब, आपल्याला स्वतःला असं वाटतं, की माझं वजन वाढलेलं आहे, माझा कॉन्फिडन्स डाऊन होत आहे, मला माझ्या मनासारखे कपडे घालता येत नाहीयेत. तर काहीतरी स्वतःला अशी चांगली, चांगली की जी आपल्याला आयुष्यभर पाळता येईल अशी सवय लावायची. म्हणजे मी पण पहिली विचार करायची, की आपण जर हे केलं, तर आपल्याला 4 दिवसांनी आपण ते बंद करून टाकतो किंवा एखादी गोष्ट 1 दिवस ठरवतो, 2 दिवस ठरवतो, आठवडाभर ठरवतो, परत बंद करून टाकतो. थोडासा गॅप आला की बंद करून टाकतो. त्यामुळे अशी स्वतःला सवय लावायची, की आपलं वजन जरी कुठे म्हणजे आपण सपोज एखाद्या कार्यक्रमाला गेलो, 8-10 दिवस, 20 दिवस जशी मी गावाला राहिले तसं राहिलो आणि आपलं वजन जरी वाढलं, तरी ते वजन आपल्याला नंतर जसं आपल्या आपापल्या फॅमिलीमध्ये आपण राहतो, ते आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला आपलं वजन मेंटेन करता आलं पाहिजे. किंवा आपलं वजन इतकं पण नाही वाढलं पाहिजे, की अगदीच आधी चवळीची शेंग होती आणि नंतर अगदीच खूप वाढलं, जसं की माझं वाढलं होतं. मी आधी 47-48 किलोमध्ये फिरायचे, पण डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मली 70-80% लेडीजचं वजन वाढतंच. त्यातल्या त्यात सी सेक्शन ज्यांचं झालेलं आहे, भरपूर प्रोटीन पावडर आपण पिलेली असते. व्यायाम करणं होत नाही. मला झालं नाही, कारण माझं कोरोनामध्ये प्रेग्नन्सी होती आणि ऑफिसच्या कामामुळे मला आधी व्यायाम झाला नाही. त्यामुळे माझं वजन जास्त वाढलं होतं. पण असे भरपूर जण असतात ज्यांचं डिलिव्हरीनंतर वजन वाढतं आणि हे वाढलेलं वजन, त्यातल्या त्यात सी सेक्शन झालेल्यांना असं वाटतं की वजन कधी कमी होणारच नाही. तर अशा लोकांसाठी मला हे सांगायचं की होतं, केल्यानं होतं आणि कोणतंही कारण स्वतःला सांगायचं नाही की मला दिवसभर एवढं काम असतं म्हणून माझं हे होत नाही, मला वेळ मिळत नाही, असं काही नसतं. मी सुद्धा केलेलं आहे वजन, तुम्हीही करू शकता. तर आज मी तुम्हाला अशा स्वतःला लावण्याच्या अशा काही सवयी सांगणार आहे ना, की त्या सवयींमुळे ना, म्हणजे ही अशी सवय आहे जी आपण आयुष्यभर मोडू शकत नाही. म्हणजे मोडायचीच नाही ही सवय, अशी सवय लावायची आणि त्यानं कोणताही तोटा होत नाही. तुम्हाला माझ्या प्रत्येक जी सवय मी सांगणार आहे ती तुम्ही सर्च करून बघा, की त्यानं तुम्हाला काही तोटा होणार आहे का? कारण दुसऱ्यांना सांगितलंय म्हणून ऐकणं हे चुकीचं आहे. तुम्ही पण त्याच्यावर सर्च केलं पाहिजे, की ही जी सांगतीये हे खरंच बरोबर आहे का? हे आपल्याला करणं पॉसिबल आहे का? तर त्या सवयी सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर मी 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी केलेलं आहे आणि मी वेगवेगळ्या माझ्या रेसिपी शेअर करत असते. प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत असते, टिप्स देत असते. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात मोठी जी सवय आहे ती स्वयंपाकामध्ये बदल करायचा. आता स्वयंपाकामध्ये काय बदल करायचा आणि आयुष्यभरासाठी आपण काय, म्हणजे हे मेंटेन कसं ठेवू शकतो किंवा हे आपल्या अंगावळणी सवय कशी लावू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अशी सवय असते, की चपाती भाजी केली, की नाश्ता करायचा नाही. नाश्ता करायचा नाही, डायरेक्ट जेवण करायचं, डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायचं, आधीमध्ये काहीतरी चटपटीत खायचं. तर ही पहिली सवय मोडायची आहे, की सकाळचा नाश्ता झालाच पाहिजे, दुपारचं जेवण झालंच पाहिजे, संध्याकाळचं जेवण झालंच पाहिजे. म्हणजे जी 2 टायमिंगला जेवण्याची सवय असते ना, आता एखाद्याच्या शरीराला ती सवय लागलेली असते. पण मला असं वाटतं ही मला सवय होती आणि ही मी मोडली. तर ही सवय मी मोडली. म्हणजे नाश्ता हा झालाच पाहिजे. आता स्वयंपाकामध्ये अजून दुसरा एक बदल जो मी केला. आता ज्या सुक्या भाज्या असतात, म्हणजे सुक्या भाज्या म्हणजे आपण एखादी उसळ, हिरवी पालेभाजी, कोणती सुकी, फ्लॉवरची भाजी, टोमॅटोची चटणी, वांग्याची सुकी भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाटा वेट लॉसमध्ये खात नाहीत वगैरे, हे काय पाळलं नाही, मी तर खाते. आणि दुसरी
कोणतीही वेलीची भाजी, म्हणजे ज्या आपण काही सुक्या भाज्या करतो, उसळी, मुगाची उसळ, मटकीची उसळ, ह्या ज्या उसळी आहेत ना, ह्या अगदी कमीत कमी तेलामध्ये करायच्या. आपल्याला सगळ्यात जास्त, आपण फॅमिलीमध्ये राहतो, आपल्याला असं वाटतं की आपण केलेलं आहे, आपल्या नवऱ्याच्या डब्यात गेलेलं आहे, चार चौघ आपल्या ताटात बघतील तर ते म्हणतील की ही काय चेंगूट, म्हणजे नाही का, चेंगूसपणा करतीये, तेल वापरत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना सुक्या भाजीच्या, याच्यामध्ये तेल कमी वापरलं ना तरी कळत नाही. अगदी ताटामध्ये भाजी घेतल्यानंतर आपला ओघळ येतो तेलाचा, इथपर्यंत आपण तेल टाकतो. आणि माझी स्वतःची, माझी टोमॅटोची चटणी जर ताटामध्ये घेतली तर माझ्या चपातीपर्यंत तो तेलाचा ओघळ यायचा. इतकं मी तेल वापरायचे, ते मी फार तेल कमी केलेलं आहे. कमी. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय, तुम्हाला मी प्रत्येक जी रेसिपी आणि दिवसभरात काय खाते ते लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करू का? तसं मी शेअर करेल. नक्की मला कमेंट करा. आता तिसरी गोष्ट जी स्वयंपाकामध्ये बदल करण्याची आहे. आता चपाती, चपाती नॉर्मली आपण महाराष्ट्रात राहतो आणि पहिल्यापासून आपण चपातीला तेल लावून खातो. बरोबर? आता मी माझ्या स्वतःला अशी सवय लावली आहे की मी चपातीला तेल लावून खात नाही. आता तुम्ही म्हणाल पहिल्यापासून आपण चपातीला तेल लावून खातो, तर पहिल्या लोकांचं कष्ट आणि आत्ता लोकांच्या कष्टामध्ये फरक आहे. पहिल्या लोकांना खूप काम असायचं, त्यांना तेवढी गरज असायची. आता तुम्ही एखाद्या, माझ्या आई वडिलांकडं, तुमच्या आई वडिलांकडं, सासू सासऱ्यांकडं शेतातलं काम असतं, भरपूर काबाड कष्ट असतं, त्या लोकांना तेवढी गरज असते. आपण, म्हणजे मी असं सांगत नाही की आपल्याला काम नसतं, असतं आपल्याला काम, असं नसतं, पण पहिल्या लोकांच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला एवढं काम नसतं. आता मी हे दिवसभर काम करत असते, पण कष्टाची कामं करणार, घरातली कामं करण्यात फरक असतो. मी असं म्हणत नाही मी ही दिवसभर सगळी कामं करते, पण मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल ना पहिल्या लोकांचं ना त्या लोकांचं कंपॅरिझन करू नये. मी एकच गोष्ट सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 10-10, 12-12 भाकऱ्या ते खात होते आणि त्यांना तेवढी तलवार उचलत होती. आपल्याला ती तलवार उचलते का? नाही. मग कंपॅरिझन प्रत्येक गोष्टीमध्ये जुन्या नव्याचं करायचं नाही. जमाना जसा बदललाय तसं आपल्याला चालावं लागतं. आधीच आपल्याकडे सगळं हायब्रिड आणि आता तर भेसळ सापडतीये सगळीकडे, काय खावं काय नको असं झालेलं आहे. त्यामुळं चपाती तेल लावून खात नाही मी, फुलके खाते. फुलके कसे खाते, आत पण तेल लावायचं नाही आणि वर भाजताना पण नाही. दोन मस्तपैकीच आपल्या हाताच्या आकाराचे दोन फुलके करायचे. मस्तपैकी कोणतीही भाजी घ्यायची, बाउल भरून सलाद घ्यायचा आणि मस्तपैकी चावून चावून खायचं. ही गोष्ट मी स्वयंपाकाच्या बाबतीत बदललेली आहे. अजून कोणत्या गोष्टी मी बदलल्या ज्या मी आधी कधीच करत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पिण्याची सवय असावी, पण कशी असावी, चुकीची नसावी. म्हणजे मला कशी सवय होती, पहिली जेवत जेवतच भरपूर पाणी प्यायचं. भरपूर म्हणजे अर्धा ग्लास, 1.5 ग्लास, 2 ग्लास नाही, मी एक तांब्या भरूनच माझ्याकडं असायचा. ते मी बंद केलंय. मी घेताना स्वतःला अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी घेते, कारण ठसका वगैरे लागला तर. ती सवय मोडली, म्हणजे जेवताना पाणी प्यायचं नाही. तर जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायची सवय लावली, नाहीतर जेवण झाल्यानंतर आपल्याला वाटतं तिखट लागलंय किंवा हे, पण थोड्या वेळानं जिभेला ती सवय लागते आणि तो तिखटपणा जातो. बनवताना पण आपण इतकं तिखट बनवायचं नाही की आपल्याला एवढी ही होईल. म्हणजे एखाद्या दिवशी चुकून पडतं आणि तेवढं घोटभर पाणी पिलं तरी चालतं, असं काही नाही. पण मला एक सांगायचं घेतलं की पाणी पिण्याची चुकीची सवय. अजून एक मला पहिल्यापासून आणि अजूनही सवय माझी ती मोडत नाहीये. ऍक्च्युली आपण लवकर झोपायचं असतं आणि सकाळी लवकर उठायचं असतं. पण पहिल्यापासून मी नाईट शिफ्ट केलेली आहे 9 वर्ष. त्यामुळे ना मला रात्रभर पाणी पिण्याची सवय लागली. पण रात्रभर पाणी पिण्याची सवय नसावी. म्हणजे आता मी कशी रात्रीची जागी असते, पण जे रात्रीची जागी नसतात त्यांना जी रात्रीची पाणी पिण्याची सवय असते ना, मला अजूनही आहे. मी बंद करते आणि मी नक्की प्रयत्न करेल की मी झोपताना भरपूर पाणी पिणार नाही. जेवण झाल्यानंतर पाणी पिल्यानंतर 1-1.5 तासानं झोपायचं असतं. अधूनमधून परत पाणी प्यायचं नसतं, म्हणजे आपल्याला वॉशरूमला लागत नाही, आपल्याला उठावं लागत नाही, त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होत नाही. झोप कंटिन्युअस आपली भले 6 तास हो, पण ती कंप्लीट झोप झाली ना की आपला चेहरा म्हणा, आपलं बॉडीचं जे फंक्शन आहे ना ते व्यवस्थित चालतं. त्यामुळे ही पाण्याची सवय. आता दुसरी गोष्ट आहे ज्याला जगानं नाव दिलेलं आहे वेट लॉस पावडर. तर सगळे हे वेट लॉस पावडर कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला आपला नसेल बघायचा, दुसऱ्यांचा बघा. कोणतीही वेट लॉस पावडर तयार करा, कोणतेही 4 इन्ग्रेडियंट, 5 इन्ग्रेडियंट, 10 इन्ग्रेडियंट ज्यांना आपल्याला फायदा मिळतो ते इन्ग्रेडियंट जे मी सांगितलेले त्याच्यातले घ्या आणि वेट लॉस पावडर कधीही दिवसातून, आता मी स्वतः सांगू का, तुम्ही मला कमेंट करता ताई तू 1 चमचा पिते ना, आम्हाला अर्धा चमचा का सांगते. मी काय सांगते प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची शरीराला हळूहळू हळूहळू सवय लावायची.
एकदम कधी करायचं नाही. एकदमच रोज एक एक चमचा प्यायला लागलो, उष्णतेचा त्रास वाढला, कुणाला काय झालं, आपण हळूहळू हळूहळू वाढवायचे. आता मी एक चमचा काय, मी दिवसाला 3 चमचे घेतलं तरी मला काय होत नाही, कारण मला उष्णतेचा त्रास नाहीये किंवा माझ्या शरीराला मे बी त्याची सवय लागली आहे. त्या वेट लॉस पावडरमध्ये मुळे ना आपलं बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित होतं, शरीरातला कचरा सगळा आपला बाहेर पडतो आणि शरीरातला कचरा बाहेर पडला ना ॲटोमॅटिक आपली पोटफुगी आहे ना ती कमी होते आणि त्याच्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते. वजन म्हणजे असं नसतं की सगळीकडे चरबीच भरलेली आहे, गॅस सुद्धा पोटामध्ये असतो आणि त्यामुळे आपलं पोट, आपल्याला वजन कमी करणं म्हणजे बारीक दिसणं महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे शरीराला असं नाही की वजन कमी करायचं म्हणजे खायचं नाही, सगळं खाऊन आपल्याला मस्तपैकी वजन कमी करायचे. आता जी पुढची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे मी कधीही आधी ग्रीन टी, ब्लॅक कॉफी हे असलं फक्त टीव्ही मध्येच बघायचे, घरी कधीही घ्यायची नाही. आणि ब्लॅक कॉफी नव्हे, मला कॉफी हा प्रकार ना दुधात आवडतो, ना कोल्ड कॉफी आवडते, ना असं म्हणजे कॉफीच आवडत नव्हती आपल्याला. आपण कशी साधी माणसं, आपल्याकडे चहा पिला जातो. तर मग कॉफीची मी स्वतःला सवय लावली. तर कॉफी ना एक विशिष्ट प्रकारची, जसं की गावच्या बायकांना मिसरी घासल्यावर तरतरी येते ना, तशी तरतरी येते किंवा झोप लागत नाही. आता सपोज आपल्याला अभ्यास करायचा आहे, काम करायचंय किंवा घरातली कामं करायची, तर साखर आपण जास्त खाल्ली ना, सकाळी चहा बिस्किट असं खाल्लं ना, की आपल्याला थोडासा आळस चढतो आणि पटकन भूक लागते. तेच जर ब्लॅक कॉफी घेतली ना, कधीही घ्या, फक्त उपाशीपोटी नसते घ्यायची. मी नॉर्मली 5-5:30 वाजता संध्याकाळी घेते, कारण सकाळची मला मला लक्षात राहत नाही. मी ठरवते घ्यायचं सकाळची नाश्त्याबरोबर, पण माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे मी ब्लॅक कॉफी 5-5:30 वाजता घेते. आणि पुढची गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी सुद्धा खूप महत्वाचं आहे बरं का. मेटाबॉलिझम आपलं वाढतं. आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे, जे इन्फ्लेमेशन आहे शरीरावर, की जी आपण म्हणतो ना सूज असते ना, ती कमी व्हायला मदत करते. त्यामुळे ग्रीन टी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जेवढी की ब्लॅक कॉफी. आणि जेवढा की ज्यांना ब्लॅक कॉफी आवडत नाही ना, त्यांनी ब्लॅक टी घेतला ना तरी चालतं, फक्त साखर नाही टाकायची. आता तुमच्या मला सारख्या कमेंट येत असतात की ताई, सगळं कमी होतं पण पोटाची चरबी काय कमी होत नाही. तर लक्षात घ्या, सुरुवात कधीच पोटाच्या चरबीनं होत नाही. सुरुवात ही चेहऱ्यापासून होते. जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं की चेहरा बारीक व्हायला लागलाय. आता मला अशाही कमेंट आल्यात की ते ताई चेहरा बारीक झालेला आहे, एका ताईंची कमेंट आली आणि आता ते बरोबर दिसत नाही. हे असं का होतं माहितीये का, आपल्याला किंवा जगाला आपण एक आपण म्हणतो ना, असं काहीतरी आपल्याला बघायची सवय लागलेली आहे, ही व्यक्ती अशी दिसते म्हणून. पण जेव्हा ती व्यक्ती थोडीशी तब्येत त्याची बारीक होते ना, तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या लोकांना सुकल्यासारखी वाटते. कारण की तिला आधी लोकांना ती गुबगुबीत. आता मी स्वतः आधी 47-48 किलो होती, तेव्हा मला कुणी काही म्हणलंच नाही. पण जेव्हा माझं इथं, जेव्हा मी सोसायटीत आले, तेव्हा मी चांगली 84-85 किलो होते. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मला हेल्दी बघितलं. मग मी जेव्हा कमी झालं ना वजन, तेव्हा सगळे म्हणायला लागले, नाही बरोबर दिसत आहे, नाही बरोबर दिसत आहे. पण आपले जे घरचे असतात, जे आपले जुनी लोक असतात ना, त्यांना माहित असतं आपण कसं दिसतो, त्यामुळे त्यांना काय वाटत नाही. पण आपल्याला ज्या अवस्थेमध्ये लोकांनी बघितलं ना, त्यांना आपण थोडंसं सुकल्यासारखं दिसतो, म्हणजे तब्येत बारीक झालेली असते. मग असं सगळ्यांना वाटतं की शरीर लहान, चेहरा मोठा आणि ते बरोबर दिसत नाहीये, हाडं दिसतायत वगैरे, असं नसतं. आपल्याला आपलं कळतं ना आधी किती होतं. तर मला स्वतःला सायटिकाचा त्रास झाला म्हणून मी वजन कमी करायला सुरुवात केली. पीसीओडीचा त्रास, त्यामुळे मी वजन कमी करायला सुरुवात केली. मला T1, T2, T3च्या टेस्ट सांगितलेल्या, B12ची माझी इंजेक्शन चालू होती. एवढे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना माझ्या वजनामुळे होत होते, म्हणून मी वजन कमी करायला सुरुवात केली. नाही मला कोणी म्हणलंच नव्हतं कधी. घरचे लोक कधी म्हणतात का तुझी तब्येत जास्त झाली? नाही. बाहेरचे पण आपल्याला पुढून नाहीत म्हणत, पाठीमागून म्हणत असतात. पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमात जातो, 4 लोकांना आपल्यापेक्षा एकदम बारीक दिसतं आपल्याला ते, आणि आपण साडी घालायला जातो ना, आपलं पोट एवढं मोठं दिसतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं वजन वाढलेलं आहे. त्यामुळे पोटाच्या चरबीची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कंटिन्युअस करत राहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यातली तुम्हाला आधीपासूनच कोणती सवय आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाकी थँक्यू. बाय.